करना है. 2:20 झाले. 2:20 हो चुका है और ये मुकाबला शुरू हो रहा है. चलिए, आपके पास 30 मिनट है. 25 मिनट में 4 ओवर कंप्लीट होना जरूरी है. अलंकार तरे जी, अमित सिंह जी, ये बात आप दिमाग में डाल दीजिए. बहुत ही इंपॉर्टेंट मैच, इंटर धमाका प्रीमियर लीग फर्स्ट डे. पहली बॉल को अच्छी तरह से लॉफ्ट की है ऑन साइड पे. अच्छी फील्डिंग वहां पे भरत भरवाड़ की. पहले मुकाबले में भरत भरवाड़ ने बहुत ही गलतियां की. 30 रन एक ओवर में खर्च किए और वही एक बड़ा कारण बन चुका था उस हार का. लेकिन जो बीत गई वो बीत गई. आगे चल के मंजिलें और भी है, ये कहना पड़ेगा, बार बार अपने जहन में डालना पड़ेगा. देखिए, कुछ वक्त होता है जो कभी खराब होता है या फिर कभी अच्छा होता है, लेकिन वक्त हमेशा बीतता है. ये बात भी आप ध्यान में ले लो. इस बीच प्रशांत के ऊपर नजरें होगी. हालांकि पहले मैच में मुकाबले में अच्छी बल्लेबाजी की थी. 2 सिक्सर आई थिंक उन्होंने जड़े थे. तो इस मुकाबले में उनको जो प्रमोशन मिला है, क्या वो प्रमोशन को कैपिटलाइज कर पाएंगे? अमित सिंह, पावर प्ले की ये ओवर, अच्छी गेंद थी, जड़ में डाली हुई थी. फील्डिंग अच्छी हुई वहां पे, थ्रो भी अच्छा है, लेकिन 1 रन वहां पे मुकम्मल किया दोनों ही बल्लेबाज ने. अच्छी कॉलिंग, आई कांटेक्ट दिखाई दिया वहां पे. 1 रन और 2 रन के साथ आगे बढ़ती हुई टीम पाडेल 11. देखिए, मैंने पहले भी कहा है, ये मुकाबला बहुत ही इंपॉर्टेंट है. यहां से जीत आपको मिलेगी तो और एक मुकाबला, और वहां जीतोगे तो लगभग सेमीफाइनल. फुल टॉस डिलीवरी है, दोनों हाथों से स्वीकार है वहां पे, और ये बड़ा हिट, ये बड़ा हिट. लेट्स सी द अंपायर डिसीजन. इट्स अ बिगी. 6 रन. अमित, इस बीच क्या ये गेंद डाउन द लेग है? जी हाँ, थैंक यू वेरी मच अंपायर. महेंद्र शिंदे को आप देख रहे हैं, अंपायरिंग का जिम्मा संभाल रहे हैं. स्क्वायर लेग अंपायर दिनेश सर, बहुत ही बढ़िया अंपायरिंग. तजुर्बा आपको बहुत ही बड़ा बना देता है. इस बीच फिर से एक बार अच्छी शॉट है, लेकिन क्यों नहीं दौड़ रहे हैं यहाँ पे हमें आकाशे. 1 रन यहाँ पे मिलेगा. अच्छी फील्डिंग डीप में, लॉन्ग ऑफ रीजन में अच्छी फील्डिंग. देखिए, पिछले मैच ने एक बात तो सिखाई है कि कितने भी रन हो, या तो आप बचा सकते हैं या तो आपका कुछ तो हो सकता है, लेकिन आप हल्के में किसी को ले नहीं सकते. 1-2 विकेटों ने ये बात पूरी तरह से एडवोकेट आतिक सैयद और उनकी टीम अरहान 11 को सिखाई होगी कि आगे का रास्ता थोड़ा सा और मेहनत का होगा. अच्छी गेंदबाजी, राइट आर्म राउंड विकेट गेंदबाजी, जड़ में डाली हुई गेंद. हमारे प्राउड स्पॉन्सर इस पूरी श्रृंखला के, इंटर धमाका प्रीमियर लीग सीजन 2 के, युवा साहस फाउंडेशन, अब्दुल्ला रायन साहब, द बर्गर एक्स फैक्ट्री, जिनके माध्यम से भी बहुत ही अच्छा सपोर्ट इस श्रृंखला के लिए आया हुआ है. ये ड्राइव अच्छा था, लेकिन चयन किया फील्डर का. एक भी रन नहीं मिलेगा. डॉट गेंद आती हुई पहले ओवर की समाप्ति. रन संख्या अगर देखी जाए तो 10 रन बन चुके हैं, मतलब एवरेज अच्छा है, लेकिन जिस तरह से ये श्रृंखला आगे बढ़ रही है तो उसके लिए कुछ और करना पड़ेगा. द बर्गर एक्स के डायरेक्टर राज नारायण साहब यहाँ पे मौजूद हो रहे हैं, उनका स्वागत करते हैं हम. वेलकम वेलकम वेलकम. इंटर धमाका प्रीमियर लीग सीजन 2 आपका स्वागत करता है. और द बर्गर एक्स बोले तो एक बहुत ही बेहतरीन फूड आपको दिया जाता है, और उनके तरफ से एक विशेष भेंट भी यहाँ पे आ चुकी है. थैंक यू वेरी मच. वेलकम मिस्टर राज नारायण जी. हमारे मेहमान मौजूद है इस पूरे दिन भर में. अगर देखा जाए तो अभी सुरेखा मैडम का हमने स्वागत किया, और वो जानती है एक इवेंट के लिए क्या चाहिए, और चैलेंजर बॉयज मुंशी कंपाउंड के पूरे मेंबर्स की वो बहुत तारीफ कर रही है कि अच्छा इवेंट रखा गया. ओ दर्शक, वेरी गुड बॉल, वेरी गुड बॉल. टप्पा गिरते काटा बदला है गेंद ने, लेकिन हवा में खेलना चाहते थे, बल्ले का कोई सिरा नहीं. ये बात अच्छी हुई, नहीं तो यहाँ पे विकेट आ सकती थी. बड़ी अच्छी गेंदबाजी.
गेंदबाजी का जिम्मा संभाल रहे अविनाश। ये अच्छी शॉट है, जगह बनाई और यहां पे लॉन्ग ऑफ बाउंड्री को पूरी तरह से क्षति किया है। दैट्स द पावर ऑफ अमय आगाशे, सिक्सर। थैंक यू हमारे मेहमान सुरेखा सोनार मैडम, मोनिश पराशर जी, सुरेश दुबे जी और मंगेश पाटिल जी इस अच्छी बैटिंग का लुत्फ उठा रहे हैं। हालांकि उनका वक्त कीमती है अगर देखा जाए तो, लेकिन ये कीमती वक्त हमारे लिए आपने निकाला है, इसके लिए हमारे सभी मेहमानों का तहे दिल से शुक्रिया। इस बीच फिर से एक बार डाउन द ग्राउंड, क्या बढ़िया स्ट्रोक, ये है विंटेज अमय आगाशे। 4 रन 2 गेंदों में आए 10 रन, बेहतरीन बल्लेबाजी। स्वागत किया जाएगा द बर्गर एक्स फैक्ट्री के डायरेक्टर मिस्टर राज नारायण जी यहाँ पे उपस्थित है और उनका बहुत ही अच्छा सम्मान शफीक से रिक्वेस्ट करता हूं कि उनके शुभातो किया जाएगा। क्रॉस बैटर स्ट्रोक के, क्या ये जल्दबाजी, क्या ये जल्दबाजी, यहाँ पे विकेट आएगी। 6 लगी, 4 लगी और आई है विकेट, बड़ी विकेट, बड़ी मछली जाल में। थैंक यू राज नारायण जी, बर्गर एक्स के डायरेक्टर, और उनकी तरफ से एक विशेष भेंट भी दी गई है और डीका स्पोर्ट्स लाइव पे ये सब चीजें देखने को मिल रही है। वेलकम राज नारायण जी, आपका स्वागत है, आइए पधारिए। चलिए नए बैटर जल्दी आना है आपको, डोंट वेस्ट टाइम। अमय आगाशे, ये तूने क्या कर दिया, कुछ ऐसी मंशा रहेगी यहाँ पे राहुल 11 जो पाटिल 11 की टीम है उसके मन में। देखिए रन तो आए थे इस ओवर में, एक गेंद पे सिक्सर, फिर 4, थोड़ा सा रुक के खेलना चाहिए था एज अ रिस्पॉन्सिबल बैटर, लेकिन अमय आगाशे की तरफ से ये गलती, और गलती का एक ही इलाज है, आपको लौटना पड़ेगा। नए बल्लेबाज सुशील, जिम्मेदारी भरी इनिंग खेलनी पड़ेगी, लेकिन तारीफ करना चाहूंगा यहाँ पे अविनाश की, वो डगमगाए नहीं। हालांकि 2 गेंदों में 10 रन आ चुके थे, लेकिन फिर भी अपनी जेन्युइन लेन से वो भटके नहीं और थोड़ा सा और ललचाया, फ्लाइट दिया वहां पे। और क्रॉस बैटर स्ट्रोक खेलते समय भरत बारवाड़, अच्छी कैच। यहां पे अगर देखा जाए तो लाइन खराब है, डाउन द लेग, वाइड बॉल और 1 रन जुड़ेगा टोटल में। रन संख्या 21-21। इस पूरी श्रृंखला में द बर्गर एक्स कंपनी ने हमें बहुत सपोर्ट किया है। इस बीच ये शॉट हवा में खेली गई है, फिर से एक बार भरत बारवाड़, लेकिन क्या वो रन बचा पाएंगे? रन तो बचा है, लेकिन जिस तरह से उन्होंने ये छलांग लगाई, 1 रन थोड़ा सा जाया किया उन्होंने। थर्ड अंपायर का इशारा किया है, थोड़ा सा क्रूशियल मोमेंट है, हम ये देखना चाहेंगे कि एग्जैक्टली क्रॉस एंगल जो हमारा है उसने क्या पकड़ा है यहाँ पे। अच्छा डिसीजन कहूंगा मैं, क्योंकि यहाँ पे पार्टनरशिप भी इंपॉर्टेंट है और यहाँ पे विकेट भी इंपॉर्टेंट है। तो ये जो चीज है हम डीका स्पोर्ट्स लाइव के माध्यम से चेक करेंगे कि एग्जैक्टली हुआ क्या है। कि बैट क्रीज में है या नहीं जब बेल्स उड़ाए थे। यस डिसीजन आया थर्ड अंपायर की ओर से, महेश मकवाना सर कह रहे कि बैटर सेफ है। तीन रन यहां पे मिलेंगे और इस 3 रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 24 रन। पहले ओवर में अगर देखा जाए तो सिर्फ 10 रन बने थे और इस ओवर में रन आए। सुशील और प्रशांत, ये बल्लेबाज मैदान के बीचों बीच है। थैंक यू वेरी मच हमारे सभी मेहमानों का, थैंक यू वेरी मच सुरेखा सोनार मैडम,
थैंक यू वेरी मच मोनीश जी, सुरेश जी और मंगेश पाटिल जी, आप आए, बाहर आई, और थैंक यू वेरी मच, आपने जो कीमती समय हमारे लिए निकाला. थँक यू मॅडम, तुमचं मनापासून आभार आहेत. यावेळेला हा शेवटचा चेंडू इथे संपलाय आणि या चेंडू निर्धाव येतोय. 2 ओवर की समाप्ति, रन संख्या है 24. अगर औसत देखी जाए तो औसत अच्छी कहूंगा मैं. पहले ओवर में 10 रन बने थे, इस ओवर में 14 रन है. ऑल थैंक्स टू अमय आगाशे. एक जबरदस्त 6 जड़ी और एक बाउंड्री भी जड़ी थी, लेकिन वो उनके जाने के बाद अगर देखा जाए तो ये जिम्मा संभाला है प्रशांत और बैटर सुशील ने. लेकिन क्या यहां से इस मैच का मोमेंटम शिफ्ट हो जाएगा? हालांकि एक्सपीरियंस गेंदबाज अलंकार तरे यहां पे बॉलिंग के लिए तैयार हो रहे, और विकेटों के अगर पीछे देखा जाए तो मीरा भाईंदर के आइकॉन खिलाड़ी है, जो भाईंदर से बहुत ज्यादा क्रिकेट खेल चुके हैं. रोहित भारद्वाज नाम है, बढ़िया खिलाड़ी है. थैंक यू द बर्गर एक्स कंपनी, द फैक्ट्री. इस बीच एग्जैक्टली हुआ क्या है? बैट से आई क्या सर? यस, थैंक यू. 1 डी है. देखना पड़ता है हम लोग को भी. नहीं अच्छा काम किया. भेजिए ना. हमारे प्राउड स्पॉन्सर इस पूरी श्रृंखला के, द बर्गर एक्स फैक्ट्री, शुक्रिया उनका. और लजीज फूड लाया उन्होंने, और अगर आप भी इस फूड का लुत्फ उठाना चाहते हैं तो द बर्गर एक्स फैक्ट्री के आउटलेट्स में जाइए और प्रीमियम क्वालिटी फूड्स आप ले सकते हैं. क्वालिटी और क्वांटिटी, इस दोनों चीज़ों में कोई भी कॉम्प्रोमाइज नहीं है. दैट्स बर्गर फैक्ट्री, बर्गर एक्स फैक्ट्री फॉर यू. तब नाम ही काफी है. हल्की सी इंजरी वहां पे आई थिंक, लेकिन वो जल्द ही रिकवर कर पाएंगे, ये बात पे ध्यान देना चाहिए, क्योंकि आइकॉन खिलाड़ी है रोहित भारद्वाज NS11 टीम के लिए. लास्ट टाइम की विजेता टीम VS11 आज NS11 नाम से खेल रही है, लेकिन पहले मुकाबले में जिस तरह से उनको हार का सामना करना पड़ा, अभी तो दिमाग में बहुत ही केमिकल लोचा चल रहा होगा कि इस मुकाबले को जीतना ही है किसी भी हाल में. डू और डाई सिचुएशन. ओ क्या टर्न था, टर्न एंड बाउंस दिखाई दिया. अंपायर ने यही बात मद्देनजर रखी और इस अपील को नकारा. वेरी गुड अंपायरिंग. महेंद्र शिंदे सर जितने छोटे उतने डिसीजन उनके बड़े रहते हैं. क्वालिटी अंपायरिंग. थोड़ी सी तब्दीली फील्ड प्लेसमेंट में. विकेटों के पीछे अब मंदार है, एक सब्स्टिट्यूट आई थिंक बुलाया गया है, और ये अच्छी चीज है. ज्यादा टाइम वेस्ट करने से अच्छा सब्स्टिट्यूट को तुरंत बुलाओ, ये अच्छी सूझबूझ वाली क्रिकेट. ओ व्हाट अ डिलीवरी. फिर से एक बार काटा बदला है. बैकफुट पे आप ये खेल नहीं सकते गेंद, इसके लिए एक अलग तजुर्बे की आवश्यकता होती है, और वो तजुर्बा यहाँ पे गेंदबाज अलंकार तरे बखूबी निभाते हुए. बेहतरीन गेंदबाजी. इस मैच ने अब तक बड़ी चीजें दिखाई है. पहले ओवर में 10 रन बने, ऐसा लगा कि ये मोमेंटम अच्छी तरह से आगे जाएगा. अमय आगाशे पूरे अपने लय में दिख रहे थे, लेकिन एक गलती हुई, वहां से ये फिर से मैच टर्न हुई. लेकिन औसत के अगर हिसाब से देखा जाए तो अच्छा काम अभी भी चल रहा है. लेकिन इस ओवर में अलंकार तरे मिस टाइम स्ट्रोक है, लेकिन ये कैच नहीं हो सकती. अमित सिंह दौड़ रहे हैं, यहां पे 2 रन कंप्लीट, तीसरी रन भी मुकम्मल हो जाएगी. 3 रन कंप्लीट. अपर कट लगाना चाहते थे, हालांकि जल्दी खेल चुके थे. यही है क्रिकेट. चांसेस क्रिएट करने पड़ेंगे आपको. भगवान एक चीज हमेशा आपको लिए खड़ा करेगा, वो है चांस. लेकिन वो चांस को आप किस तरीके से लेते हैं. मिस टाइम स्ट्रोक है, एक्स्ट्रा कवर पे ये स्ट्रोक, हालांकि बड़ा स्ट्रोक नहीं है, लेकिन कुछ रन जरूर मिलेंगे यहाँ पे. 2 रन मुकम्मल. अच्छा थ्रो. ये बंदा अच्छी मेहनत कर रहा है, जबरदस्त फील्डिंग.
रन संख्या 31। 3 ओवर की समाप्ति 31 बन चुके हैं। यहाँ पे अगर देखा जाए तो औसत के लिहाज से अगर देखा जाए तो थोड़े कम रन आए इस ओवर में। ऑल थैंक्स टू अलंकार तरे, अच्छी गेंदबाजी, 7 रन खर्च किए और अच्छा काम अपनी टीम के लिए किया। मतलब थोड़ा सा मोमेंटम उन्होंने शिफ्ट किया है। आने वाली 2 ओवर और 2 ओवर में क्या होगा, लेकिन इससे पहले एक गाना तो बनता है। कितने रन जोड़ पाएंगे और पाटिल 11 के ये खिलाड़ी। ये मैच अब ऐसे मुकाम पर आकर खड़ी है ना, ये फुल टॉस गेंद थी लेकिन यहाँ पे ओ विकेट आएगी, विकेट आएगी। हाँ ना चल रहा था, खराब कॉलिंग और इसी के साथ ये विकेट। बेहतरीन नजारे क्रिकेट के। इस मैदान के अगर चारों तरफ देखे ना तो पब्लिक अपनी तरह से एंजॉय कर रही है, जबरदस्त नजारे। हालांकि एक छोर में देख पा रहा हूं हमारे अजीज दोस्त विनोद वहां पे बैठे हैं और उनके साथ भी सुरेंद्र, विनोद, अच्छे अच्छे खिलाड़ी है मास्टर के और एंजॉय कर रहे हैं। नए बल्लेबाज आइकॉन खिलाड़ी यश यादव। लेकिन इस श्रृंखला में अगर देखा जाए पहले मैच में भी यश यादव अपना दमखम नहीं दिखा पाए थे, लेकिन इस मैच में जितने भी गेंदे शेष है, 11 गेंदे अभी भी शेष है, अगर यश यादव उनका सही तरीके से इस्तेमाल करेंगे तो ये इस मैच का नतीजा या फिर इस मैच का जो मोमेंटम है ना वो शिफ्ट हो सकता है। उनमें वो उतनी काबिलियत जरूर है लेकिन करना होगा। यही वो दिन है, यही वो समय है। क्या यश यादव टीम पाटिल 11 के लिए डिलीवर कर पाएंगे, ये सबसे बड़ा सवाल। लेकिन दूसरी तरफ अविनाश, कंसिस्टेंसी इज द की, ये कहा जाता है और उनकी कंसिस्टेंसी देखते ही बनती है। ऊपर डाली हुई गेंद थी, ये बड़ा अच्छा स्ट्रोक था लेकिन और अच्छे से आते थे तो ये कैच भी हो सकती थी। अलंकार तरे थे वहां पे, लेकिन यहां पे अगर देखा जाए तो 2 रन मुकम्मल। देखिए कॉन्टेस्ट दोनों तरफ से चल रहा है, एक तरफ अच्छी फील्डिंग भी हो रही है, दूसरी तरफ बल्लेबाजी भी उसी तरह से हो रही है। मतलब ये मुकाबला अगर देखा जाए तो एक तरह का सेमीफाइनल मुकाबला भी कह सकते हैं, क्योंकि यहां से जीत जरूरी है दोनों टीम के लिए। सामने खेला है, अच्छी शॉट है, लेकिन कितने रन मिलेंगे। यहाँ पे थोड़ी सी खराब फील्डिंग, हालांकि डिफ्लेक्शन जरूर दिखा वहां पे, क्योंकि अगर ये पूरा मैदान आप देखें तो स्पंजी बाउंस है। थोड़ा सा आपको अच्छे तरीके से आना पड़ेगा, बाउंस को बरोबर जज करना पड़ेगा। यही है क्रिकेट, आपको अंदाजा सही तरीके से लगाना है, अनुमान सही तरीके से लगाना है। अगली गेंद फिर से एक बार अविनाश, ऊपर डाली हुई गेंद, क्या दिशा दी है वहां पे, अच्छी शॉट, रन जरूर मिलेंगे यहाँ पे। 4 रन, व्हाट अ शॉट बाय यश यादव, डिलाइटफुल स्ट्रोक मेकिंग बाय यश यादव, 4 रन। रन संख्या आगे बढ़ती हुई, ये बहुत ही जरूरी था कि यहां पे रन आए और ये स्ट्रोक जो है वो यश यादव को एक बड़ा कॉन्फिडेंस देके जाएगा। बेहतरीन खिलाड़ी मीरा भाईंदर के। इस बीच लो फुल टॉस बॉल थी, हालांकि ड्राइव जरूर किया लेकिन प्लेसमेंट सही नहीं थी, बरोबर फील्डर के सामने मारा। हालांकि गैप अगर देखा जाए उनके ऊपर से भी मारते तो 4 रन जरूर मिलते थे, लेकिन सोच और एग्जीक्यूशन में बहुत फर्क होता है। फिर से एक बार फुल टॉस गेंद, सामने खेला है, यहां पे अच्छी फील्डिंग, क्या दूसरे रन के लिए आ पाएंगे? जी हां, 2 रन मुकम्मल।
थोड़ी सी पार्टनरशिप यहाँ पे पनप रही है, ये अच्छी बात ही दोनों बल्लेबाज के लिए। ओवर की समाप्ति, 4 ओवर की समाप्ति के बाद रन संख्या है 42, मतलब अभी भी लगभग औसत देखी जाए तो 10.50, और इसी कारण ये मैच अगर देखा जाए अभी भी 50-50 चांसेस में खड़ा है, और होना भी चाहिए क्योंकि ये डू और डाई मैच है। यहाँ से हार अगर मिली तो फिर आपका रास्ता जो है वो खत्म हो जाएगा, तो इसीलिए बहुत ही जरूरी हो जाता है यहाँ पे जीत को दर्ज करना। देखिए थोड़ा सा म्यूजिक सुनते फिर से एक बार लौटते हैं इस मैच की तरफ। कम ऑन डीजे। नाही डान्स करत राहायचा, सासूबाई चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत राहायचे आणि सोबत म्हणायचं फटाफट चश्मे करके अंदर प्रसन्न होके अंदर आएंगी करके फटाफट। नहीं, गेंदबाज किरण आए टेंशन और घ्यायचं उनके नाही। लिए एक इनामी राशि आई है। अगर वो यहाँ से हैट्रिक जड़ देते हैं तो मेरे ख्याल से गौरव और देवेंद्र की तरफ से, घोड़बंदर की तरफ से एक आएगा 1000 रुपए का इनाम, अगर किरण यहाँ पे हैट्रिक कर दे तो। बड़े अच्छे गेंदबाज है, अच्छी फील्डिंग अब तक कर रहे थे, लेकिन देखते कि इस बार क्या वो इस मैच में कुछ अलग करके दिखाएंगे। ये लास्ट ओवर है, कितने रन जोड़ पाएंगे यहाँ पे पाटिल एलएल की टीम। लो फुल टॉस डिलीवरी और ये फेवरेट शॉट है, यहाँ पे रन जरूर मिलेंगे। लेट्स सी द अंपायर डिसीजन। क्या ये सिक्सर है? जी हाँ, टेंशन घ्यायचं नाही, That's डान्स yes, करत Jadhav राहायचा, for you, सासूबाई sixer. चिडणार आहेत, घाबरायचं नाही, वाईट करत जरूर आया हैट्रिक के लिए, लेकिन यहाँ पे यश जादव के इरादे जो है वो स्पष्ट है, ज्यादा से ज्यादा रन बटोरना। 42 पे थे, अब जा चुके हैं गाड़ी 48 पे। एक और ये है यश जादव। दैट्स अ प्राइम यश जादव फॉर यू। सुपर बैटिंग, 2 गेंदों में 2 सिक्सर। बेहतरीन बल्लेबाजी। नाम आया था हैट्रिक के लिए, विकेट हैट्रिक के लिए, लेकिन यह पे क्या 3 सिक्सर जड़ पाएंगे? थैंक यू जी। 2 गेंदों में 2 सिक्सर और रन संख्या 50 के पार, 54 रन। वेल डन पाटिल 11। ओहो, ये गेंद थोड़ी सी नीचे रही, हालांकि बहुत पहले खेल चुके थे, गेंद बाद में आई। अच्छा चेंज ऑफ पेस, और एक बात अच्छी की कि अपनी साइड चेंज की है वहां पे आई थिंक, और उसी के चलते ये जो एंगल हुआ वो एंगल से बीट किया है यहाँ पे। बहुत ही जोर से जाके लगी है शरीर पे। अच्छा कमबैक कहूंगा मैं किरण का, लेकिन यश जादव और एक बड़ा हिट खेलने के लिए जरूर रेडी रहेंगे। लेट्स सी, इस बार मिस टाइम स्ट्रोक के खुद किरण आएंगे यहाँ पे। व्हाट अ बॉलिंग, व्हाट अ कैच, और अपना बदला जरूर लिया है उन्होंने। बोल्ड किरण। थैंक यू। किसी की आवाज आपको सुनाई दे रही है ना, वो पिछले 8 दिनों से दिन रात शुरू है डीजे। देखिए क्या जबरदस्त, शिरडी भी जाके आ चुका है डीजे। नहीं, बल्लेबाज का नाम दीजिए प्लीज।
अली, किरण फिर से एक बार अच्छी गेंदबाजी, लेकिन यहाँ पे विकेट कीपर भी बीट हो चुकी है. लेट्स सी द अंपायर डिसीजन. बाइज, थैंक यू वेरी मच सर. एक रन के साथ रन संख्या आगे बढ़ती हुई 55. 55 रन तो बन चुके हैं. मतलब एक अगर यहाँ से लिहाज से देखा जाए तो ये मैच बन गई है. यहाँ से आप कॉन्टेस्ट दे सकते हैं सामने वाले टीम के लिए. तो ये मैच अब बन चुकी है. ये आखिरी गेंद, कितने रन बटोर पाएंगे? शॉर्ट पिच गेंद है, मिलेगा सिर्फ और सिर्फ 1 रन. 56 बने, 57 रनों का लक्ष्य. लेकिन ये मैच अलग मोड़ पे जा चुकी है. अभी इस मैच को अगर जीतना है टीम NS11 को तो उनका फुल थ्रोटल भी बहुत ही जरूरी होगा. मुकाबला बन चुका है, मुकाबला बन चुका है. दोस्तों देखते रहिए इंटर धमाका प्रीमियर लीग सीजन 2, स्पॉन्सर्ड बाय युवा साहस फाउंडेशन, ऑर्गेनाइज बाय साई दत्त क्रीड़ा मंडल पीनकरपड़ा एंड चैलेंजर बॉयज मुंशी कंपाउंड. हमारे सभी प्राउड स्पॉन्सर्स अब्दुल्ला रायन साहब युवा साहस फाउंडेशन के, तथा द बर्गर एक्स फैक्ट्री और सैंडी स्पोर्ट्स और मल्लार स्पोर्ट्स. द बर्गर एक्स कंपनी, द बर्गर एक्स ओनली. थैंक यू. उनका तहे दिल से हम शुक्रिया अदा करेंगे कि बहुत ही अच्छी स्पॉन्सरशिप उन्होंने दी है. और इस इंटर धमाका प्रीमियर लीग का जो सक्सेस है वो सक्सेस आपसे ही बनता है सर. थैंक यू वेरी मच. थोड़े से म्यूजिक के बाद फिर से एक बार लौटेंगे. तब तक के लिए म्यूजिक ब्रेक. चलिए दोनों टीमों से रुक कर करते हैं कि प्लीज आइए मैदान के बीचों बीच. और आवाज में थोड़ी सी तब्दीली होगी. हमारे अजीज दोस्त मनीष पाटिल आपसे जुड़ेंगे. द वॉइस ऑफ महाराष्ट्र मिस्टर मनीष पाटिल आपके सामने. थैंक यू. धन्यवाद संकेत पाटील सर. आणि आता आपण चौथ्या सामन्याच्या दुसऱ्या डावाकडे वळणार आहोत. अनप्रेडिक्टेबल राहिले आजचा दिवस. कसं काय घडते, कधी बदल होतोय, वेगळे पण पाहायला मिळालेलं आहे. आणि म्हणून इंटर धमाका प्रीमियर लीगला प्रेक्षक सुद्धा पसंत करत आहेत. डिकेश, हॅपी बर्थडे टू यू. डिकेश वर्तक यांचा आज वाढदिवस. वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर चला आपण हा महत्त्वाचा सामना पाहणार आहोत जो निकालात जाणार आहे. पुढच्या तिन्ही मॅचेस ह्या नॉकआउटच्या आहेत. म्हणजे एक संघ ही स्पर्धा सोडून जाणार आहे. आणि चौथ्या सामन्याचा पहिला डाव तर संपलाय. पहिल्या डावात चांगला खेळ फलंदाजांनी खेळला. आणि आता NS11 आपण हा एक उल्लेख केला होता की मागच्या वर्षी या संघाचं नाव काहीतरी वेगळं होतं. मग नाव बदलण्याचा नुकसान झालं का हा प्रश्न सुद्धा कधी कधी निर्माण होतो. हे समज असतात आणि त्या गैरसमजाला बदलण्यासाठी आता तो खेळ द्यावाच लागेल. ज्यासाठी आता
2 फलंदाज पोहोचलेले आहेत NS11 या संघाचे. एका बाजूला पाटील 11 या संघाकडून पहिल्या डावात चांगला खेळ सादर केला गेला. यशचे 2 षटकार गेम चेंजिंग राहिले. पडूया आता या सेकंड इनिंगमध्ये तसंच काहीतरी वेगळं पाहायला मिळतंय का, कारण ती अपेक्षा तीच प्रेक्षक ठेवून असतात की इतरांपेक्षा चांगलं खेळ दिला तर मग तुमच्या संघाच्या अपेक्षा तुम्ही पूर्ण करू शकता, आणि तोच अपेक्षा पूर्ण करणारा खेळ आता गोलंदाजाचा की फलंदाजाचा ते आपण पाहणार आहोत. वेळ घेऊ नका, 2:45 झालेले आहेत. 3 वाजायला 10 मिनिटं बाकी आहेत. यानंतर 2 सामने अजूनही पूर्ण करायचे आहेत. त्याचवेळी त्या सूचना आयोजकांच्या वतीनं आम्ही सातत्यानं देत आलेलो आहोत की फेअर राहा, समय सूचक राहा, शिस्तीचं पालन करा, पंचांच्या निर्णयाचा पालन करा, जेणेकरून ती लोकप्रियता तुम्हाला आपोआप मिळेल. पहिले षटक हाताळण्यासाठी अमे आगाशे येत आहेत बॉलिंग मार्कवर. स्ट्रायकरला फलंदाज आहेत रोहित भारद्वाज आणि नॉन स्ट्रायकर एडला मनीष वैती घोडबंदर. तर चला, ऑल द बेस्ट बोथ टीम्स. आता पाहूया या धावांचा पाठला केला जाईल का. टार्गेट सेट झालेला आहे. 57 धावांचं टार्गेट सेट झालेलं आहे. 56 केल्यात पहिल्या डावामध्ये पाटील 11ने, आणि 57 धावांचं लक्ष NS11 या संघासमोर ठेवलेलं आहे. आणि लक्ष्याचा पाठला करताना रोहित स्ट्रायकर साईडला, सर्कलच्या आतमध्ये आपण पाहतोय बॅकवर्ड पॉईंट, कव्हर पॉईंट, कव्हर, एक्स्ट्रा कव्हर, मिड ऑन, मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षक तैनात केलेले आहे. सर्कलच्या बाहेर डीप स्क्वेअर लेग आणि स्ट्रेट लॉंग ऑन असं क्षेत्ररक्षण अमे आगाशे ओव्हर द विकेट. फुल लेन बॉल होता, बॅकलिपला खाली घेण्यासाठी प्रवृत्त केलं, त्याखेरीज तर पर्यायच नव्हता. रोहितकडे पहिला बॉल येतोय डॉट अमे आगाशेचा. सुरुवात या दुसऱ्या डावाची डॉट बॉलने झालेली आहे. प्रत्येक षटकामागे 12च्या गतीनं धावांचा पाठलाग करायचा आहे हे अमेयला सुद्धा माहिती आहे. त्यामुळे तो जास्तीत जास्त डॉट बॉलवर फोकस करतोय. पहिला बॉल डॉट आलाय, शॉर्ट ऑफ लेन पंच केलंय. क्षेत्ररक्षक आहे सर्कलच्या आतले, चेस करतील बॉलला, तोपर्यंत आउटफील्ड फास्ट आहे, बॉल नाही थांबणार, जाईल कव्हर पॉईंट सीमारेषा पार. मागच्या डॉट बॉलचं प्रत्युत्तर चौकार. आम्ही आकाशे थोडेसे फ्रस्ट्रेट झालेले आहेत. बघा, एक भरोसा जेव्हा संघमालक तुमच्यावर ठेवतात आणि तुम्हाला आयकॉन म्हणून निवडतात, तर तुम्ही देखील त्यासाठी कमिटमेंट दाखवता, आणि जेव्हा कमिटमेंट फुलफिल नाही झाली तर ते हलकंसं फ्रस्ट्रेशन तुमच्या चेहऱ्यावर दिसते, जे मागच्या चौकारानंतर दिसलं अमेयच्या चेहऱ्यावर. पण समोर सुद्धा मीरा भाईंदरचा आयकॉन आहे रोहित, ज्याने कित्येक वर्षांचं क्रिकेट खेळलेलं आहे. या मधल्या काळामध्ये थोडासा तो आउट ऑफ बॉक्स राहिलाय, पण आता पाहूया पुन्हा एकदा इन फॉर्म होतोय का, कारण 2 गावांसाठी ग्रामीण क्रिकेट त्यांनी खेळलेलं आहे. आणि प्रॉपर डॉक्युमेंट्स ड्राईव्ह केलंय, कव्हर पॉईंटला क्षेत्ररक्षक, रोहितचा खेळ संपला. आता प्रत्युत्तर अमेयने दिलाय, रोहितला परतावं लागतंय, धक्का बसतोय पहिला. गली में आके उसका पता नहीं पूछते, गुलामों के झुके हुए सर खुद ब खुद रास्ता बता देते. जाने वाले जरा आणि आता ती गरजच आहे. मागणी तसा पुरवठा हे तत्व तर क्रिकेटच्या मैदानात सुद्धा जोपासलं जाते, आणि आता मागणी धावांची आहे. आणि त्याचमुळे आता दोन्ही खेळाडू जे आता खेळपट्टीवर आहेत, मनीष वैती आणि अलंकार तरे, हे एकाच गावातले, आणि अलंकार तरे यांच्याच तालमीत वाढलेला क्रिकेटपटू मनीष वैती आहे, जो उत्तम स्ट्रायकर बॅटर. घोडबंदर बॉईजसाठी तो नेहमीच ग्रामीण क्रिकेट खेळतो. पण आता अमेयचं आव्हान अलंकार कसं स्वीकारेल ते आपण पाहणार आहोतच. तुर्तास आतापर्यंत खेळ झाला 3 चेंडूंचा. धावसंख्या झालेली आहे 4 धावा, 1 फलंदाज बाद. NS11 अलंकारची जबाबदारी आता वाढलेली आहे. रोहित भारद्वाज बाद झाल्यानंतर बॅटची थिक आउटसाइड एज बॉल, शॉर्ट थर्ड मॅन वरून मागे 1 धाव मिळेल डिक्लेरेशन झोनची. धावसंख्या 1ने पुढे सरकून 5 वर पोहोचते. आतापर्यंत कंट्रोल चांगला आहे या षटकावर अमे आगाशेचा, आणि प्रत्येक बॉल नंतर तो अजून जास्त जिद्दीने पेटून उठून गोलंदाजी करताना पाहायला मिळालेला आहे.
आणि ते आवश्यक आहे. सामन्यात व्यवस्थित लक्ष देऊन तुम्हाला खेळायचं असतं आणि तोच खेळ अमेचा आतापर्यंत मागच्या 4 बॉलवर पाहायला मिळालाय. राऊंड विकेटने आले, बॅट स्विंग आहे, पण बॉलचा वेग इतका भन्नाट आहे की जर एखादा स्पीडोमीटर असता तर त्या स्पीडोमीटरचा काटा वाकला असता. इतक्या वेगानं अमे आगाशेने हा चेंडू हाताळला. जो टॉट आलाय 5वा, आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलाय आणि 150 किमी प्रति तास इतक्या वेगानं तो चेंडू हाताळला होता. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातला आतापर्यंत षटक राहिलेलं आहे. पाटील 11 संघाच्या बाजूने क्रेडिट जात आहे अमे आगाशेला. फुल लेन बॉल ड्राईव्ह केलंय, मिड ऑन सर्कलच्या आतमध्ये होता, त्याला बीट करत बॉल मागे जातोय. स्ट्रेट लॉंगॉनला क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत 2 धावा तर पूर्ण झाल्यात. तिसरीचा प्रयत्न केला जात नाहीये. थ्रो बॉलिंग एंडला 2 धावा मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या जाते ते म्हणजे 7 वर जिंकण्यासाठी 50 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 24 चेंडू 50 धावा. 24 बॉल्स अँड 50 रन्स रिक्वायर्ड टू विन. ऐकून कधी कधी कंटाळा येतो. मग अशा वेळेला डिस्क जॉकी खूप महत्त्वाची कामगिरी निभावत असते आणि तीच जबाबदारी. आणि सर्वात महत्त्वाची बाब संख्याची, सकाळ सकाळ आल्यावर मी मॉनिटर बघितला, मी इतका खुश झालो. ती खरं तर गरज आहे समालोचकाची आणि म्हणूनच तो आनंद मिळतो. समालोचन करताना एक मन मोकळेपणाने समालोचन करण्याची संधी मिळते काही आयोजनामध्ये, त्यापैकी हे एक आयोजन. दुसऱ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत पाटील 11 या संघाकडून. बॉलर नेम प्लीज. बॉलर नेम प्लीज. बॉलरचं नाव कळवा प्लीज. सुशील. यस, सुशील येत आहेत, ज्यांनी मागच्या सामन्यात 2 षटकं हाताळली होती. राईट, तेच सुशील आता गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होत आहेत पंचांच्या डावीकडून. आणि मनीष मागच्या षटकात फक्त आराम करताना पाहायला मिळाला नॉन स्ट्रायकर एंडला आणि आता त्यांना ॲक्शनमध्ये येण्याची संधी मिळालेली आहे सेकंड ओव्हरमध्ये. मनीषला सुद्धा स्वतःला ओळखावं लागेल. त्याच्याकडे जे काय आहे ते देण्यासाठी प्रयत्न करावे लागतील आणि आता मनीषला परतावं लागतंय. 0वर धावचीच्या स्वरूपात अलंकारचा कॉल आणि तो व्यवस्थित घेतला नाही. मनीषचा खेळ संपला. धक्का बसते दुसरा टीम NS11. संघाचा एक्स्ट्रा मेंबर पुढच्या 5 मिनिटात नाही आला तर मग आयोजकांच्या वतीनं जी काही पेनल्टी दिली जाईल, फलंदाजी करणाऱ्या टीमचा आहे, पुढच्या 5 मिनिटात तो आला. आसिफ हे नवीन बॅटर. तर क्रमबदल झालाय. मला असं वाटतं आसिफ मागच्या वेळी सलामीला आला होता आणि आता क्रमबदल झालेला आहे. फिल्डिंग टीमचा एक्स्ट्रा मेंबर नाही आहे बघा, लक्षात घ्या. सूचना आम्ही पहिल्या सेकंदापासून सकाळपासून देत आहोत, त्यामुळे दोन्ही संघांचं समालोचन कक्षामध्ये असणं अनिवार्य आहे. तर आता फलंदाज आलेला आहे आसिफ आणि चला दोन्ही एक्स्ट्रा मेंबर वरती या. आता आम्हाला कसं कळेल तुम्ही खाली बसलात तर? दोघांनी वर या. आता दोघं पण मला दिसत होते, हे पण नव्हते ते पण, आता काय करणार. चला वर या, बसून घ्या व्यवस्थित आणि मस्त चांगला प्राईम व्ह्यू तुम्हाला या समालोचन कक्षात मिळतोय. आणखीन काय पाहिजे? उन्हात बसून तुम्हाला काय मिळेल? शिकंजीने मात्र या ठिकाणी सर्वांना वेळ लावलेला आहे. हा पॅटर्नच आहे शिकंजीचा. हा बघा, आता ह्या सामन्यामध्ये ठीक आहे आपण ॲडजस्टमेंट थोडीशी दिली, पण यानंतर आणि उद्या सामना सुरू होण्याच्या अगोदर, बॉल डिलिव्हर करण्याच्या अगोदर दोन्ही संघाचा एक्स्ट्रा मेंबर पाहिजेच. चला, ड्राईव्ह केलाय, क्लासिक कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत मिड ऑफला. थ्रो जर कनेक्ट झाला असता स्टम्पशी तर मग अलंकारचा खेळ सुद्धा थांबला असता, पण अजूनही सुदैवानं तो मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जोपर्यंत अलंकार तरे मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्याकडून ती वाईड रेंजची बॅटिंग अपेक्षित आहे. धावसंख्या 8 झालेली आहे. जिंकण्यासाठी अजूनही 49 धावांची गरज. बॉल शिल्लक आहेत 22 चेंडू 49 धावा.
गणित थोडंसं कठीण होत चाललेलं आहे, पण जर गणित सोडवण्याची पद्धत योग्य असेल NS11 या संघाची तर मग या गणिताचं उत्तर सुद्धा त्यांना अचूक सापडू शकेल. बॉलर तयार सुशील, फुलटॉस बॉल, फक्त दिशा द्यायचं काम केलंय पण ताकद कमी पडली आणि त्याचमुळे झेलचीच्या स्वरूपात आसिफचा खेळ सुद्धा संपलेला आहे. समान कालांतरानं विकेट डाऊन होत आहे आणि अडचणीत सापडतोय NS11. अली यांनी तो झेल टिपलेला आहे आणि आता सुशील यांच्या खात्यात विकेट जाते. प्रत्येक षटकानंतर पकड मजबूत होत चाललेली आहे पाटील 11ची. आदरणीय राजू देशपांडे साहेब, आपणास नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर येण्याची कृपा करावी. आदरणीय राजू देशपांडे साहेब, आपणास नम्र निवेदन आहे की आपण व्यासपीठावर बसून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे, असं नम्र निवेदन आयोजकांच्या वतीनं आम्ही देत आहोत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. बैटर नेम प्लीज. श्रीनाथ का? येस, श्रीनाथ स्ट्रायकर एंडला आहेत. आणखीन एक फुल टॉस, पण हा नो आहे. वेस्ट हाईटच्या वर इम्पॅक्ट करणारा बॉल आहे आणि धावा किती मिळतील? या एकूण 3 धावा मिळतील. 2 धावा डिक्लेरेशन झोनच्या आणि नोची 1, एकूण 3 धावा मोजल्या जातील आणि पुढचा बॉल फ्री हिट आहे. 2 फुल टॉस NS11 ला मिळाले आणि जर त्या ठिकाणी अलंकार तरे असता तर काहीतरी वेगळं दिसून येऊ शकलं असतं, पण एका फुल टॉसवर फलंदाज बाद झालाय आणि या मागच्या फुल टॉसवर 2 धावा मिळाल्या आहेत. एकूण 3चा बोनस, पुढचा बॉल फ्री हिट, धावसंख्या जाते ती म्हणजेच 11वर. जिंकण्यासाठी अजूनही 46 धावांची गरज आहे. पुढचा बॉल फ्री हिट, 46ची गरज आहे. सामना कसाही सुरू ठेवायचा आहे तोच कल फलंदाजांचा दिसतो आणि काही अंशी आता गोलंदाजाचा सहकार्य सुद्धा फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळतोय. सुशील फ्रीडचा बॉल, ड्रायव्हिंग लेंथवर होता, बॅट्सविंग चांगली होती पण त्या ठिकाणी कनेक्शन बॅट आणि बॉलचं झालं नाही. बॉल 5व्या स्टंपवरून यष्टिरक्षकाच्या हातात जाऊन विसावतोय. फ्री हिटच्या बॉलवर म्हणावा तितका फायदा उचलता फलंदाजाला आला नाहीये. आता हा 4था बॉल डिलिव्हर्ड केलाय गोलंदाज सुशीलने. 11 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 46ची गरज. बॉल शिल्लक आहेत 20 चेंडू 46 धावा. सुशील वरती विकेटनं यावेळेस परफेक्ट ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत मिड विकेटचे, एकच मारलाय, सॉलिड मारलाय. बॉल डीप मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. षटकार आलेला आहे आणि हा षटकार खूप काही देऊन जाईल. सर्वात महत्वाचं काय तर तो आत्मविश्वास जो गमावला होता या अगोदर NS11च्या फलंदाजाने आणि तो षटकार आलेला आहे फलंदाज श्रीनाथच्या बॅट मधून. क्रॉस नाही मिळत. बॉल स्क्वेअर लेगला बीट करत मागे जाईल. डीप मध्ये प्रोटेक्शन नाहीये, त्यामुळे 1 धावीला 2 धावात बदलण्याचा मौका फलंदाजांना मिळाला आणि तिसरीसाठी प्रयत्न अलंकारचे होते पण अलंकार स्वतःकडे स्ट्राईक ठेवील. 2 षटकाचा खेळ संपलाय. 2 षटका समाप्तीनंतर 57चा पाठलाग करतात. धावसंख्या झाली NS11ची 19 धावा आणि अजूनही जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 38 धावांची. बॉल शिल्लक आहेत 18 चेंडू 38 धावा. 18 बॉल्स 38. इंटर धमाका प्रीमियर लीग, चॅलेंजर बॉयज, मुन्शी कंपाऊंड, युवा साहस फाउंडेशन, तसंच आम्हाला सहकार्य मिळालंय साई दत्त क्रीडा मंडळ पेंडकरपाडा. मैदानाची गरज असते कुठल्याही आयोजकांना आणि ती गरज पेंडकरपाडा ग्रामस्थांनी आणि साई दत्त क्रीडा मंडळाने भागवलेली आहे आणि म्हणूनच हे भव्य स्वरूप इंटर धमाका प्रीमियर लीगचं तुमच्या आमच्या समोर घेऊन आलेले आहेत. युवा साहस फाउंडेशन तसेच चॅलेंजर बॉयज, मुन्शी कंपाऊंड. तर आता स्ट्रायकर एंडला जसा उल्लेख मी केला की स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचाच कल होता फलंदाज अलंकार तरेचा
आणि दोन्ही फलंदाजांसाठी हे मैदान योग्य आहे, डावखुऱ्या किंवा उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी. स्क्वेअर ऑफ द विकेट स्ट्रोक एक्झिक्यूट करता येऊ शकतात. आता संधी तर दुपारच्या सत्रामध्ये डावखुऱ्या फलंदाजांसाठी आहे या मैदानावर षटकार खेचण्याची. आता वारे बदललेले आहेत आणि त्याचमुळे पाहूया या ठिकाणी आता तो खेळ सुद्धा बदलला जातोय का NS11चा. राऊंड विकेट आम्ही ऑन साइडला पुल केलंय पण ताकद थोडीशी कमी पडली. बॉल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर. 2 धावा डेफिनेटली कंप्लीट केल्या जातील. आम्ही आगाशी सुद्धा या षटकासाठी येतोय कारण त्यांना अलंकार तरे यांना टार्गेट करायचं आहे आणि त्याचमुळे तो कॉन्टेस्ट या 2 खेळाडूंच्या दरम्यान आता मजेदार रंगणार आहे. पहिल्या बॉलवर डबल अलंकार तरे यांनी कंप्लीट केली. धावसंख्या पुढे सरकली. धावसंख्या जाते 21 वर. जिंकण्यासाठी अजूनही गरज आहे. 36 धावांची बॉल शिल्लक आहेत. 17 चेंडू 36 धावा. बॅलन्सिंग इक्वेशन आहे दोन्ही संघांसाठी. हे कोडं उलगडता येणार आहे. फक्त व्यवस्थित मेहनत घ्यावी लागेल. डोकं चालवावं लागेल. क्षेत्ररक्षण थोडंसं बदललं जाते. ऑन साईडला प्रोटेक्शन अडवलं गेलेलं आहे. लॉंग ऑन काऊ कॉर्नर डीप मिड विकेट डीप स्क्वेअर लेग असं क्षेत्ररक्षण सर्कलच्या आतमध्ये. ऑफ साईडला 4 क्षेत्ररक्षक. अमे आकाशे ऑन ड्राईव्ह. पुन्हा एकदा कन्व्हिन्सिंग स्ट्रोक नाही आहे. बॉल डीप मिड विकेटला. क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करायचंय पण थांबण्याचा सल्ला श्रीनाथने दिला कारण श्रीनाथच्या वतीने सुद्धा एक षटकार ऑलरेडी या डावामध्ये आलेला आहे. त्याचवेळी ती रिस्क घेण्याची इच्छा श्रीनाथची नव्हती आणि अलंकारने सुद्धा दुजुरा दिलेला आहे आणि दोघांची पार्टनरशिप चांगली रंगली आहे. श्रीनाथच्या आतापर्यंत 10 धावांच्या कॉन्ट्रीब्युशन आणि सोबतच अलंकार यांचा जर खेळ पाहिला सिंगल डबलच्या जोरावर ते अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. त्यांना माहिती आहे की खेळपट्टीवर थांबलो तर आपोआप धावा बनतील. त्या धावा चेस केल्या जाऊ शकतील. त्याचवेळी थोडासा वेळ ते स्वतःला देत आहेत आणि गिअर शिफ्ट करण्यासाठी अलंकारला वेळ लागत नाही. एक षटक सुद्धा त्याला परत येण्यासाठी पुरेसं असतं आणि त्या षटकाची तो अजूनही वाट बघतोय. यानंतर 2 षटकं बाकी आहेत. हे षटक आतापर्यंत 3 धावांचं राहिलंय. गोलंदाज अमेचं 16 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 16 चेंडूमध्ये आवश्यकता जिंकण्यासाठी अजूनही 35 धावांची. 16 चेंडू 35 धावा. चला मॅच ऑन ठेवा. थांबू नका. जास्त वेळ घेऊ नका. यानंतर 2 सामने पूर्ण करायचे आहेत. हा सामना महत्वाचा आहे म्हणजे यानंतरचे 3 सामने महत्वाचे आहेत का तर एक संघ ही स्पर्धा सोडून जाणार आहे आणि एक संघ जो आपण शोधणार आहोत जो उद्याच्या अंतिम फेरीसाठी पात्र होणार आहे. आम्ही आगा शेवट विकेट स्ट्रायकर एंडला. श्रीनाथ लो राहिलाय बॉल. ही तर खासियत आहे अमेची. खांद्याचं नियंत्रण खूप चांगलं होतं. हा चेंडू डिलिव्हर्ड करताना जास्त प्रेशर त्याने दिलं नाही. बॉल ग्रिपिंग चांगली होती. आउटसाइड द ऑफ स्टंप बॉलिंग अटॅक सुद्धा योग्य त्या पद्धतीने हाताळला गेलेला आहे. डॉट बॉल येतोय अमेच्या वतीनं. 3 चेंडूचा खेळ संपलाय. या षटकातला इकॉनॉमिकल राहिलाय अमे. या षटकामध्ये आवश्यकता हीच आहे या सामन्याची आणि तीच आवश्यकता भागवताना आतापर्यंत चांगली गोलंदाजी अमेच्या वतीने पाहायला मिळाले. आणखीन एक फटका सजवायचा होता मिड विकेटला पण पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. हे षटक महागडं राहिलेलं आहे खरं तर टीम NS11 साठी का तर धावा आल्या नाही आहेत आणि अलंकारला ती डेस्परेटली सेकंड हवी होती. आता अलंकार स्वतःलाच प्रश्न विचारत असेल ती धाव घ्यायला पाहिजे होती पण श्रीनाथचा कॉन्फिडन्स जसं मागच्या षटकामध्ये षटकार खेचण्याचा होता त्याचवेळी अलंकारने देखील स्वतःच्या कॉलवर नियंत्रण ठेवलं. फुल टॉस बॉल पण बॉल जातोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला आणि मिळते फक्त 2 धावा. 2 धावा मिळतात. फुलटॉसवर जास्त काही मिळालं नाहीये. याहून चांगलं मिळू शकलं असतं पण ते स्वीकारता आलं नाही. 2 धावा झाल्या. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 24 वर जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता आहे 13 चेंडू 33 धावा. 13 बॉल्स अँड 33 थोडंसं कठीण होऊन बसलेलं आहे कारण या षटकामध्ये जितक्या धावा हव्या होत्या तितक्या धावा नाही मिळाल्या. फक्त 5 धावा गोळा करता आलेल्या आहेत म्हणजे मागच्या 5 बॉलवर फक्त 5 धावा मिळाल्या आहेत. दुसरं षटक हे 12चं होतं. पहिलं षटक हे 7 धावांचं होतं. त्याचवेळी अमेने इंटरचं आयकॉन हे पद चांगलंच गाजवलेलं आहे. ते बिरुद त्याने टिकवलेलं आहे आणि म्हणूनच आता शेवटचा बॉल या स्पेलमधला घेऊन तो बॉलिंग मार्कवर सज्ज होतोय पंचांच्या डावीकडून ओव्हर द विकेट आणि हा बॉल सुद्धा डॉट राहिलाय. विकेट किपर यशचं मी कौतुक करेन की त्याची परीक्षा होती. इतका वेगानं ते चेंडू येत आहेत आणि त्यांनी ग्लोव्स सुद्धा नाही घेतले. आता प्रत्येक बॉल त्यांनी स्टॉप केलाय. त्यांना माहिती आहे की बॉल मागे गेला तर डिक्लेरेशन झोनची धाव मिळू शकेल. त्याचं प्रत्येक बॉल यशने अडवलेला आहे. 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकां समाप्तीनंतर धावसंख्या झाली 24. आवश्यकता आहे अजूनही 33ची. बॉल शिल्लक आहेत 12 चेंडू 33 धावा. पण आता कमालीची बाब संख्येची ही असेल की आता यशला षटक मिळेल का. यशला षटक मिळू शकणार नाही जसा रूल आहे राईट की आयकॉननी 2 षटक हाताळायचे. चला जास्त वेळ न घेता लगेचच आपण आपला
प्लॅन ऑफ ॲक्शन सुरू करायचा आहे. आतापर्यंत योग्य तो प्लॅन राहिला आहे टीम पाटील 11चा. ड्रिंक्स ब्रेक झालाय तर एक छोटासा ब्रेक घेऊया आणि पुन्हा एकदा एक गाणं ऐकून लाईव्ह ॲक्शनसाठी येऊया छोटासा डीजे ब्रेक. आम्ही आता गेलो लगेच आलो. फॅन्टॅस्टिक बॅटल बिटवीन द टू NS11 आणि पाटील 11. आतापर्यंत पाटील 11 या संघाची वचक या सामन्यावर दिसून आलेली आहे. पण पुढची 2 षटकं महत्वाची आणि पुढच्या 2 षटकांसाठी पाहूया कुठले गोलंदाज वापरले जातील. आतापर्यंत अलंकार तरे थोडे शांत आहेत पण ही वादळापूर्वीची शांतता आहे का असा भास मला होऊ लागलेला आहे. आणि पाहूया पुढच्या 2 षटकांमध्ये पुन्हा एकदा तो जुना अलंकार जो कर्दनकाळ होता गोलंदाजांचा तो मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल का. पुन्हा एकदा ती विंटेज बॅटिंग जी पाहण्यासाठी आपण आसुसलो होतो. लाईव्ह टेलिकास्ट नव्हतं पण आता लाईव्ह टेलिकास्ट आहे आणि लाईव्ह टेलिकास्ट असताना त्याच्या चाहत्यांच्या डोळ्यांना सुखद अनुभव मिळतोय का ते आपण पाहणार आहोत. 12 चेंडू जिंकण्यासाठी ती अतिशय गरज आहे. महत्त्वाची लढत आहे. जेव्हा तुम्हाला कित्येक दशकांचं क्रिकेट खेळण्यासाठी ती पसंती मिळालेली आहे, ती लोकप्रियता मिळालेली आहे, तर ती लोकप्रियता टिकवण्यासाठी अलंकार तरे यांना आता ती जबाबदारी घ्यावीच लागेल. आमचे पंच देखील खूप चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालेत. महेश मकवाना सर, महेंद्र शिंदे सर आणि दिनेश सर चांगली कामगिरी आतापर्यंत सकाळपासून पंचांची राहिलेली आहे. 12 चेंडू 33ची गरज. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर सज्ज होत आहेत. पंचांच्या उजवीकडून अली येत आहेत. 12 चेंडू 33 धावा. इक्वेशन सेट झालाय दोन्ही संघांसाठी. बॉल जातोय लेग स्टंपच्या बाहेरून. विकेट किपरच्या हातामध्ये एक्स्ट्रा रन मिळते. षटकाची सुरुवात अवांतर धावेने झालेली आहे. 12 चेंडू आणि 32 धावांची गरज आहे. जास्तीत जास्त धावा या षटकात कशा गोळा करता येतील तोच प्रयत्न अलंकारचा आहे. तेच विचार डोक्यात आहेत. पुढचा बॉल अलीचा. पण काही डेड स्पॉट्स आहेत संकेत. त्या ठिकाणी बॉल कॉन्क्रीटवर इतका खाली कसा राहू शकतोय. मी खूप कमी वेळा अशा कॉन्क्रीटच्या खेळपट्ट्या पाहिलेल्या आहेत ज्या ठिकाणी एकदा दोनदा ठीक आहे पण सकाळपासून आपण पाहतो तर तो रेशो खूप जास्त आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल खाली राहण्याचा त्याच मी तो अंदाज चुकतोय फलंदाजाचा. पण यावेळेस कनेक्शन झालंय. मैदान कुठलंही असो नाव फक्त आपलंच चालते. बॉल स्ट्रेट लॉंग ऑफ सीमारेषा पार. मिळतील धावा 4. चौकार. कोण ठरतोय. एका बाजूला अली विरुद्धात आपले हात खुले केलेले आहे अलंकार तरे याने. स्ट्रेट बॅटेड 4 त्यांच्या वतीनं संघाला मिळाला. 4 धावांची मदत संघाला मिळाली. जिंकण्यासाठी आता 28 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहे 10. 10 चेंडू 28 धावा. चौकार अलंकार तरेच्या बॅटमधून संघाला मिळाला. पुढचा बॉल अलीचा. पुन्हा एकदा बॉडी बॅलन्स चांगला आहे. बॅकलिप चांगली आहे अलंकारकडे. सिंगल कंप्लीट केली. सेकंडचा कॉल दिला जातोय पण पुन्हा एकदा फलंदाज श्रीनाथने कॉल नाकारलेला आहे किंवा ती धाव नव्हतीच. पण पाहूया आता स्ट्राईकवर श्रीनाथ आलेत. मागच्या षटकामध्ये जो बॅकलॉग आला होता तो क्लिअर केला जाईल का या षटकामध्ये, कारण खूप जास्त डॉट बॉल मागच्या षटकामध्ये पाहायला मिळालेत NS11 या संघाकडून. आणि त्या डॉट बॉलला साईडलाईन करण्यासाठी मोठे स्ट्रोक येणं आवश्यक आहे. थोडी चर्चा श्रीनाथ आणि अलंकार या 2 फलंदाजांच्या दरम्यान झाली. चर्चा हीच असावी की पुढची 10 मिनिटं खूप महत्त्वाची आहेत. आपल्याला जर या स्पर्धेमध्ये टिकायचं असेल तर मग आपलं सर्वस्व पणाला लावून आपल्या संघासाठी फलंदाजी द्यावी लागेल. आणि पाहूया ती फलंदाजी आता श्रीनाथची मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते का. एक षटकार खेचून हा सामना जिंकता नाही येणार. षटकारांच्या माध्यमातून ती स्ट्रीक द्यावी लागेल. सातत्यानं तसे मोठे स्ट्रोक द्यावे लागतील तरच हा सामना जिंकता येणार आहे NS11ला. चला क्षेत्ररक्षण सजवताना जास्त वेळ घेऊ नका. ती सूचना आम्ही अगोदरच देत आहोत की वेळेबद्दल सतर्क राहा. यानंतर 2 सामने खेळवायचे आहेत. धावसंख्या
धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 30 धावा. पुढचा बॉल अलीचा, राऊंड विकेट. ऑफ स्टंपच्या खूप जास्त बाहेरचा बॉल, एक्स्ट्रा रन मिळते, एक्स्ट्रा रन ऍड होते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 31 वर. हे षटक थोडंसं लांबलचक होते कारण अलीच्या माध्यमातून एक्स्ट्राचा भडीमार चालू आहे, काहीतरी वेगळंच चाललंय अलीच्या डोक्यामध्ये. फलंदाजाला चेंडू पासून दूर ठेवायचं हेच त्याच्या डोक्यामध्ये चालू आहे, पण या प्लॅन मध्ये तो थोडासा फसतोय आणि बॅक टू बॅक एक्स्ट्राज मिळत आहेत NS11 या संघाला. आणखीन एक धाव ऍड होऊन धावसंख्या पोहोचते आता 32 या आकड्यावर. जिंकण्यासाठी अजूनही 25 धावांची गरज आहे. बॉल शिल्लक आहेत 9 चेंडू 25 धावा. पुढचा बॉल अली, राऊंड विकेट. धीम्या गतीचा लेग कटर, यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल, म्हणजेच व्हाईट बॉलची तिकडी पूर्ण झालेली आहे. लगातार 3 व्हाईट बॉल अलीच्या वतीनं. यालाच म्हणतात दबाव. दबाव झेलण्याची क्षमता तुमच्याकडे असली पाहिजे. कित्येक खेळाडू तो प्रेशर ॲब्झॉर्ब करून खेळतात आणि म्हणूनच ती लोकप्रियता त्यांना मिळालेली असते आणि त्यामुळे आता अलीला देखील तेच करायचं आहे. दबावात येऊन मग संघाचं नुकसान होऊ शकेल, त्यामुळे थोडासा वेळ स्वतः देऊन आत्मचिंतन केलं गेलं पाहिजे, त्याची गरज आहे खरं तर अलीला. बॅक टू बॅक 3 वाईट बॉल त्याच्या वतीनं. शॉर्ट ऑफ लेन, यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न होता अँगलला रीड करताना अगेन्स्ट द टर्न, पण त्या ठिकाणी यावेळेस प्लॅन ऑफ ॲक्शन चांगला राहिलेला आहे अलीचा. यावेळेस त्याला ते यश मिळालेलं आहे. डॉट बॉल आवश्यक होता त्या 3 वाईट बॉलला कुठेतरी ऍडजस्ट करण्यासाठी आणि तो डॉट बॉल आता 4थ्या चेंडूवर आलेला आहे. धावसंख्या 33 झाले. जिंकण्यासाठी आवश्यकता अजूनही 24 धावांची. बॉल शिल्लक आहेत 8 चेंडू 24 धावा. आता नाही तर कधी नाही, कारण जास्तीत जास्त मोठे स्ट्रोक म्हणजे सोपं सांगायचं झालं तर 4 मोठे स्ट्रोक्स, पण जर चेंडू इतक्या चांगल्या दर्जाचे हाताळले गेले तर मग फलंदाज करेल तरी काय. पण यावेळी श्रीनाथला परतावं लागते धावचीच्या स्वरूपात बाद होऊन. काय केलं होतं अगोदर? आता ती दुसरी बेल्सर पडली असती ना तर मग स्टंप उखाडावी लागली असते. बघा, वेगवेगळे लॉज आहेत आणि काही गोष्टी आवश्यक आहेत, तुम्हाला त्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. दरम्यान श्रीनाथचा खेळ संपलाय आणि श्रीनाथला रिप्लेस करताना नवीन फलंदाज मैदानात पोहोचतायत. नितीन पाटील येत आहेत. अजूनही मंदारचं येणं बाकी आहे. मंदार देखील खूप महत्वाचे. नितीन हे स्वतः संघ मालक आहेत NS11चे. श्रीनाथने जवळपास 6 बॉल डॉट घेतलेत. म्हणजे एक षटकार मारून उपयोग झाला का? नाही झाला. त्यापेक्षा सिंगल डबलने खेळ चालू ठेवला असता तरी चालून गेलं असतं. अलंकार शेवटचा बॉल फेस करतो या षटकातला. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे अजूनही 24 धावांची. 7 चेंडू 24 धावा. पुढचा बॉल यावेळेस स्ट्रेट हिट आहे, पण ग्रेट नाही म्हणू शकत कारण बॉल लॉंगॉनला अडवला जातोय. क्षेत्ररक्षण चुकतंय आणि या 4 धावा मिळत आहेत. 1 2 का 4, लकी 4. बॉल सीमारेषा पार, चौकार. 4 धावा. जिंकण्यासाठी 6 चेंडू 20 धावा. डॉन को पकड़ना मुश्किल ही नहीं, नामुमकिन है. चला, वेळ कमी आहे. 2 सामने खेळवायचे अजूनही. पाटील लिहिले म्हणसाला 2 सामने यानंतर खेळवायचे आहेत. शेवटचे 6 बॉल जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. फक्त ही एक बाब थोडीशी NS11ला खटकेल की अलंकार नॉन स्ट्रायकर एंडला पोहोचलेला आहे आणि स्ट्रायकर एंडला संघामालक नितीन पाटील आहेत. 6 चेंडू 20 धावांची गरज. एका षटकात सुद्धा सामन्याचा निकाल बदलला जाऊ शकतो आणि तशासाठी तुमची इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे, जिंकण्याची जिद्द तुमची दिसली पाहिजे. आणि पाहूया त्यासाठी आता फलंदाज तर तयारीत आहेतच, पण आता गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय शेवटच्या षटकासाठी. लास्ट ओव्हर हाताळण्यासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. पाटील 11 या संघाकडून. साहिल शेवटच्या षटकासाठी येतोय. पुढचे 3 बॉल्स खूप महत्वाचे आहेत पाटील 11 या संघासाठी. खास करून हे षटक पूर्ण महत्वाचं आहे NS11 या संघासाठी, कारण एक षटक सुद्धा पुरेसं असतं निकाल बदलण्यासाठी. कित्येक वेळा आपण या गोष्टी क्रिकेटच्या मैदानामध्ये पाहिलेल्या आहेत. त्यामुळे मागच्या 4 षटकांचं मोल टिकवायचं असेल तर हे षटक खूप महत्वाचं आहे आणि ते षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी करण्यासाठी साहिल सज्ज झालेला आहे. 6 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. स्ट्रायकर एंडला फलंदाज स्वतः संघ मालक नितीन पाटील आहे. त्यामुळे आता संघाची
प्रतिष्ठा पणाला लागले ती जोपासण्यासाठी फलंदाजी द्यावीच लागेल. स्ट्रायकर एंडला नितीन पाटील आणि पहिल्याच बॉलवर या 5व्या षटकाच्या नितीन पाटील संघमालक त्रिफळाचीत विकेट डाऊन. दुर्दैवानं अलंकार नॉन स्ट्रायकर एंडलाच थांबणार आहे आणि नवीन फलंदाज मैदानात दाखल होत आहेत अमित सिंग. 5 चेंडू जिंकण्यासाठी 20 धावांची गरज आहे. या जगात खेळाडूंची कमतरता नाहीये, बनायचं आहे तर गेम चेंजर बना आणि पाहूया तोच गेम चेंजर परफॉर्मन्स अमित सिंगच्या वतीनं या सामन्यामध्ये पाहायला मिळते का. तुमचा क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीला महत्त्व दिलं जात नाही, तुम्ही कुठल्या क्रमांकावर कसं खेळताय त्यावर तुमचा हुद्दा ठरवला जातो आणि पाहूया तो हुद्दा यावेळेस अमित सिंग आपल्या संघासाठी टिकवतोय का. 5 चेंडू 20 धावांची गरज. बॅटच्या टोला कनेक्शन, मिड ऑफला बॉल थ्रो झालाय बॉलिंग एंडला, सिंगल मिळते. 4 चेंडू 19 ची गरज. 4 चेंडू 19 ची गरज आहे. 6 चेंडू 6 षटकार हे तर सोपं गणित होतं अलंकार तरे यांच्यासाठी. कारकिर्दीमध्ये कित्येक वेळा तसे षटकार त्यांचे आलेले आहेत. कदाचित या मैदानाशी सुद्धा त्या आठवणी त्यांच्या जोडलेल्या आहेतच. तर आता पाहूया त्याच आठवणींना पुन्हा एकदा उजाळा या पुढच्या 4 बॉल्सवर दिला जातोय का. 4 चेंडू 19 धावांची गरज. कंपल्सरी चेस म्हणजेच आता अटीतटीच्या लढतीमध्ये फक्त जिंकायचंच आहे. अशा सामन्यामध्ये द्यायचंय तर बेस्ट द्यायचंय, नाहीतर मग रेस्ट करावा लागेल या स्पर्धेतून. आणि त्याचमुळे अजूनही अलंकारला अंडर एस्टिमेट करत नाहीये यश. 4 चेंडू 19 धावांची गरज. स्ट्रायकर साइडला लेफ्ट हँडेड बॅटर अलंकार तरे, ऑन साइडला डीप स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट, काऊ कॉर्नर, स्ट्रेट लॉंग ऑन, प्रोटेक्शन जास्तीत जास्त ऑन साइडला आउटफील्ड मध्ये. पण माझ्या मनात जर षटकारच खेचायचा आहे तर मग आउटफील्ड मध्ये क्षेत्ररक्षण लावून काय चालणार. कॅच ड्रॉप, बॉल सीमारेषा पार, चौकार. साठी आवश्यकता अजूनही 15 धावांची आहे. अलंकार एक प्रॉफिटेबल ॲसेट आहे कोणत्याही संघाचा. मग ज्या संघात तो खेळतो त्या संघाचं तो सोनं करू शकतो आणि तीच कमिया पुन्हा एकदा या महत्त्वाच्या सामन्यामध्ये अलंकार तरे यांच्या वतीनं पाहायला मिळेल का. कारण हा डाव त्यांच्याकडून तेच मागतोय आणि ते त्यांच्याकडे आहे सुद्धा, फक्त ते डिलिव्हर करायचं आहे. या अगोदर एक चौकार त्यांच्या वतीने या षटकात आलेला आहे आणि अजूनही 3 चेंडूचा खेळ बाकी आहे या सामन्यातला. आवश्यकता 15 धावांची. जाऊ दिलंय बॉलला आणि बॉल स्टंप वरून ट्रॅव्हल झालेला आहे. या शेवटच्या षटकामध्ये अशी रिस्क का घ्यायची. कारण आता तुमच्याकडे एकही डॉट बॉल येता कामा नये हीच मागणी असताना हा जुगार खेळून नाही चालणार. दरम्यान आलेला आहे डॉट बॉल. 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 15 धावांची. चला अरहान 11 टीम कॅप्टन टॉससाठी रेडी राहा. अरहान 11 टीम कॅप्टन चला टॉससाठी रेडी राहा. आपण हा सामना संपल्या लगेच टॉस करणार आहोत. साहिल फुल लेन बॉल ड्राईव्ह केलाय बॉलला, स्ट्रेट बॅट स्ट्रोक, बॉल पोचेल लॉंग ऑनला, सिंगल कंप्लीट, स्ट्राईक रोटेट. स्ट्रायकर एंडला फलंदाज पोचतायत आता अमित. 1 धाव वाढून धावसंख्या पोचते 43 धावा. जिंकण्यासाठी 14 ची गरज. बॉल शिल्लक आहे 1 चेंडू 14 धावांची गरज आहे. यश बॉल मीरा रोडच्या स्टेशनवर जरी ठोकला ना तरी 6च मिळणार आहेत. मग आता वाईट टाकत तुमच्या गोलंदाजी चूक आहे. तुम्ही क्षेत्ररक्षण कितीही बदला, त्याला वाईटच टाकायचं, मग तुम्ही क्षेत्ररक्षण कितीही बदला काहीच फायदा होणार नाहीये. कारण इकडनं मीरा रोडला जरी मारला बॉल तरी 6च मिळणार आहेत. आता जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 13 ची गरज आहे. 1 बॉल 13. घोडबंदीचे प्रेक्षक नाराज झाले. नाराज व्हायचं ना, क्रिकेट आहे. आणि फलंदाज बाद, मिडल स्टिक डाऊन. सामना जिंकलाय पाटील 11. अभिनंदन. हार्डलक टीम NS11. हार्डलक टीम NS11 टीम ओनर नितीन पाटील आणि कॉंग्रॅच्युलेशन टीम पाटील 11. चला टॉस साठी या.
मागच्या वर्षी ज्यांनी विजेतेपद गाजवलं होतं ते पहिल्याच फेरीत बाद झालेले. क्रिकेटचा खेळ आहे, उलट फेर तर होतच राहतात. चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील आपण अनाऊन्स करणार आहोत. टॉससाठी दोन्ही कॅप्टन्स या, अरहान 11 आणि पाटील 11. मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय तर मॅन ऑफ द मॅच अमेय. 1 विकेट 11 धावा खर्च केला आणि फलंदाजी करताना 18 धावा. अमेय आगाशी ठरत आहेत. प्लेअर ऑफ द मॅच. चला अमेय या मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी. अरहान 11 आणि पाटील 11 टॉससाठी. मिळतील. आज खूप चांगले नियोजन त्यांच्या वतीनं या इंटर धमाका प्रीमियर लीगमध्ये केलं गेलेलं आहे. चला अरहान 11 कॅप्टन लगेच. आमिर फास्ट आहे ना प्लीज, वेळ कमी आहे म्हणून आपण षटकं कमी केले. 3.5 झाले, 2 सामने 5.5च्या पहिला कंप्लीट करायचे आहेत. चांगल्या लढती प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ही लढत सुद्धा चांगली होईल अशी अपेक्षा ठेवायची 100% ठेवायची. तर आता पाहूया 2 आयकॉन्स एकमेकांसमोर, 2 कॅप्टन्स एकमेकांसमोर आणि हा सामना महत्त्वाचा नॉकआउटचा. या अगोदर NS11 ही टीम या स्पर्धेच्या बाहेर. आता पाहूया पाटील 11 की अरहान 11. होतोय टॉस. कोण करेल कॉल? हेड. शोले का कोई नाही का देखो जरा आमिर भाई. टॉस जिंकलाय आणि पाटील 11 नाणेफेक जिंकून. चला ऑल द बेस्ट. फलंदाजी निवडलेली आहे राहुल पाटील 11 या संघाने आणि अरहान 11ला करायचं क्षेत्ररक्षण. अमैया मॅन ऑफ द मॅच. शफीक भाई, अँडी भाई चलिए. वेंकी भाई, वेंकी